नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज पदावली पाहणार आहोत. पदावली कशी सोडवायची, कशा रीतीने सोडवायची ते आज आपण पाहणार आहोत. चांगलं लक्ष द्या, सविस्तरपणे लक्ष घ्या. आपण एक दोन उदाहरणं सोडूया तुम्हाला, जेणेकरून पदावली समजून जाईल. पदावली कशी करायची, प्रथम काय करायचं, कोणती क्रिया करायची हे आपण सविस्तरपणे सांगूया. तर पदावलीमध्ये प्रथम भागाकार करायचा असतो, नंतर गुणाकार करायचा असतो आणि त्याच्यानंतर बेरीज करायची असते आणि शेवटी वजाबाकी करायची असते. लक्षात ठेवा, प्रथम काय या पदावलीमध्ये प्रथम काय करायचा, भागाकार. म्हणजे प्रथम भागाकार सोडवायचा, त्याच्यानंतर काय सोडवायचा, गुणाकार. 1 नंबरला भागाकार, 2 नंबरला गुणाकार करायचा. भागाकार झाल्यानंतर गुणाकार करून घ्यायचा. काय करून घ्यायचा, गुणाकार. आणि गुणाकार झाल्यानंतर 3 नंबरला बेरीज करायची. 3 नंबरला काय करायची, बेरीज करायची. आणि बेरीज झाली की मग शेवटी काय करायचं, 4 नंबरला काय करायची, वजाबाकी. 4 नंबरला काय करायची, वजाबाकी. अशा रीतीने प्रथम भागाकार, नंतर गुणाकार, त्याच्यानंतर बेरीज आणि त्याच्यानंतर शेवटी वजाबाकी करायची. आता काय भागाकारामध्ये कंस असतात, ब्रॅकेट असतात. मग आधी ब्रॅकेट सोडून घ्यायचा आणि नंतर मग भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी अशी क्रिया करायची. काय पदावली खूप अवघड असतात. काय पदावलीमध्ये कंस असतात किंवा काय पदावलीमध्ये वेगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे ते आधी सोडवायचं, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी अशी क्रिया करायची. तर आता आपण हे उदाहरण सोडून घेऊया. याचं उत्तर काय येतं, याचं उत्तर कशा प्रकारे येतं हे आपण बघूया. ही पदावली आता आपण सोडून घेऊया. आता आपण प्रथम काय करणार आहोत, भागाकार. प्रथम आपण भागाकार करणार आहोत. तरी तात्पुरता आपण घेऊया. 1 नंबरला काय करायचा, भागाकार. 2 नंबरला करायचा गुणाकार. 3 नंबरला करायची बेरीज आणि 4 नंबरला करायची वजाबाकी. 4 नंबरला वजाबाकी करायची. आता आपण करून घेऊया. तर प्रथम आपण इथे काय करणार आहोत, भागाकार. बघूया, भागाकार करू प्रथम. आणि भागाकार केल्यानंतर हे जसं तसं मांडायचं पुढचं. हे भागाकार झाल्यावर पुढचं तसं मांडायचं. बघा, हे पद्धतीनं आलं पाहिजे, उद्देशून आलं पाहिजे, सुटेबल आलं पाहिजे, योग्य आलं पाहिजे, पायरीनुसार बरोबर आलं पाहिजे, व्यवस्थित आलं पाहिजे. आता बघा, प्रथम भागाकार करूया. 5 चौक 20 आणि 5 एक 5. 5 4 जा 20 आणि 5 1 जा 5. आलं. म्हणजे असा आता बघा 5 चौक 20, काय बोललं नाही, 5 उरले, 5 एक 5. बघा 5 4 जा 20, त्याच्यातून 20 म्हणून 20 गेले 0 आणि मग इथं 5 खाली घेतले, 5 1 जा 5. जे आपलं आलं 41. किती आलं, 41. आता आपली ही स्टेप संपली. आता इथं जसं मांडून टाकायचं. आणि पद्धतीनुसार करायचं, स्टेपनुसार करायचं, पायनुसार करायचं, व्यवस्थित करायचं, पद्धतशीर करायचं. आता झालं का. आता याच्या पुढची क्रिया करू. आता काय आहे, भागाकार झालं. आता नंतर गुणाकार. आता काय करायचं, नंतर गुणाकार करूया. आता हे गुणाकार करून घेऊ आपण. इथला गुणाकार करून घेऊ. जसं मांडायचं. मग इथं 8 दोन्ही किती येतात, 16 येतात. 8 दोन्ही किती येतात, 16. मग आता 1 ला 1. आता मग 8 दोन्ही 16 आले. आता मग इथं काय करायचं, आता आपण गुणाकार केला, दुसरी स्टेप संपली. ठीक नाही, गुणाकार केला आपण, हे केलं. आता आपण बेरीज करू. आपण काय करतो, बेरीज करू. म्हणजे 41 आणि 16ची बेरीज करायची. किशाची, 41 आणि 16ची काय करायची, बेरीज करायची. बघा मग हे याचे
आणि याची तुलना लावू. 6 ने किती 7 आणि हे 4 ने 5 आणि मग बरोबर. आता 57 मधून आता हे वजा येईल हे की नाही बरोबर. आपण हे 6 ने 7 आणि हे 4 ने 5 म्हणजे 57 आले. आता आपण आपली शेवटची स्टेप वजाबाकी, शेवटची स्टेप वजाबाकी. मग आपलं उत्तर काय येते आता शेवटी 56 आहे. किती आलं 56. अशा प्रकारे सविस्तर मांडणीनुसार पदशीर मांडणीनुसार व्यवस्थितपणे ही पदावली सोडवावी लागते. ही पदावली सोडवावी लागते. अशा रीतीने ही पदावली करायची असते. प्रथम भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि शेवटी वजाबाकी. अशा वेगळ्या प्रकारच्या पदावल्या आपण पाहणार आहोत. तर या भागामध्ये आपण एक दोन उदाहरण घेऊ आणि पुढच्या भागामध्ये आपण कंसाची म्हणजे याच्यात कंस आहे, त्याच्यात आणखी प्रकारचे आणखी दुसरे प्रकार आहेत. अशी पदावली कशी सोडवायची ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत. आता ही नीट पहा, याचा चांगला अभ्यास करा, त्याचा अभ्यास करा. मला कोणत्या प्रकारची पदावली सोडवता आली पाहिजे, समजली पाहिजे, कळाली पाहिजे, याचा चांगला अभ्यास करा. आपण आणखी एक उदाहरण घेऊ. आता आपलं दुसरं उदाहरण आहे बघा. 7 अधिक 8 ही पदावली आहे. आता आपली ही पदावली आपल्याला सोडून घ्यायची. आता इथं प्रथम काय करायचं भागाकार करायचा, नंतर काय करायचं गुणाकार आणि नंतर काय करायची बेरीज. प्रथम काय करायचं आपल्याला भागाकार करायचा. प्रथम काय करायचा भागाकार. कुठेही हो, कुठेही भागाकारची नाही हो, या कुठेही गुणाकारची नाही हो. प्रथम भागाकार करावाच लागतो, नंतर गुणाकार करावाच लागतो आणि नंतर बेरीज आणि शेवटी वजाबाकी. तर बघा आधी आपण याचा भागाकार करून घेऊ. असा भागाकार समजत नसेल तुम्हाला सांगितले असं करायचं. मला सोप्या रीतीने तुम्ही करू शकता. तर बघा तुम्हाला असं मांडून करू शकता किंवा मग अशा रीतीने तुम्ही भागाकार करू शकता. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे त्यामध्ये तुम्ही करू शकता. 25 चा पाडा म्हणा 92 येईपर्यंत. 25 3 किती 75. 25 3 75. तिथून बघा 10 इथे घेऊ. 12 मधून 5 गेले 7 राहिली 8. 8 मधून 7 दिला 1. किती राहिली 17. किती राहिले 17. आता हे वरचे 5 खाली घ्यायचे. मग आता 25 चा पाडा म्हणा 175. 175. 25 7 किती 250. पाढे पास असणे आवश्यक आहे. पाढे गरजेचे आहे. पाड्यामुळे गणित येतं, पाड्यामुळे हिशोब येतो. पाढे माहीत असणे आवश्यक आहे. पाड्याचं लक्षात राहणे आवश्यक आहे. वारंवार पाढे वाचत राहा. किती आले आपलं उत्तर किती आलं मग 37 आलं. किती आलं 37. किंवा डायरेक्ट इथे करता येते. डायरेक्ट बघा 25 25 3 75 आणि उरले किती 25 3 75 म्हणल्यानं उरले 17. मग झाले 175. 25 7 असं डायरेक्ट बी करता येते. म्हणून हे या पद्धतीने करा किंवा या पद्धतीने करा, सारखंच उत्तर येईल. आपलं उत्तर मिळालं. आता बघा हे जसं मांडायचं स्टेपनुसार करायचं, पायनुसार करायचं. जसं मांडून टाक. तर बघा गुणिले आणि ते किती आला 37. हे भाग घ्या. ही स्टेप कटून जाते आणि वजा 10. एक स्टेप कटत जाते. बघा आता प्रथम काय नंतर काय करायचा गुणाकार. काय करायचा गुणाकार. आता गुणाकार करून घेऊ. बघा गुणाकार करून घेऊ. 8 7 56 6 8 4 5 8 3 24 24 आणि 5 24 आणि 5 29 24 आणि 5 29. 8 7 56 6 8 4 5 आणि 8 3 24 24 आणि 5 29. किती आली 296. पुन्हा 296 आले. इथं मांडून टाकू. आता ही मांडायची गरज नाही कारण एक स्टेप आपली संपली. 296 वजा 10. 296 वजा 10. कारण ती स्टेप आपली ती संपली. मग आता ती मांडायची गरज नाही, म्हणजे स्टेप संपली. आता काय करायची आपल्याला बेरीज. ही झाली आपली, ही झाली. आता बेरीज करायची. आता काय करायची बेरीज.
मग या दोघांची बेरीज करून टाका. आता 296 आणि 7 किती होतात? 303 होतात. किती होतात? 303. 303 वजा 10. आता 303 मधून 10 काढले तर किती राहतील? 303 मधून 10 काढून टाका. 303 मधून 10 काढून टाका. किती राहतात? 293 राहतात. किती राहतात? 293. आता 303 मधून आपण 10 काढून टाकले 293 राहतात. याचा पडताळा बघा राहतात की नाही बघा. 3 ला 3 9 1 10 303 असा पडताळा मी करता येते. बघा हे झाले आपलं उत्तर. हे काय झालं? आपलं शेवटचं उत्तर. अशा रीतीने आपण प्रथम भागाकार केला, नंतर गुणाकार केला, नंतर बेरीज केली आणि शेवटी वजाबाकी केली. अशा पदावल्या आहेत. अशी पदावली तुम्हाला सोडवता येते आणि या सूत्रानुसार भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी यानुसार तुम्हाला हे सोडवता येते. ही पदावली सोडवता येते. आणि काय काय कौशल्य असतात, काय काय अवघड असतात ते आपण नंतरच्या भागामध्ये पाहणार आहोत. याचा चांगला अभ्यास करा, सविस्तर अभ्यास करा. व्हिडिओ वारंवार पहा, पुन्हा पुन्हा पहा, पुन्हा पुन्हा पहा, वारंवार पहा. माझे 3 चॅनल आहेत. एक आहे नागेश्वरकर ऑफिशियल, दुसरं आहे माय परफेक्ट एज्युकेशनल चॅनल आणि तिसरं आहे जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड ऑथर. या तिन्ही चॅनलमध्ये महत्त्वाची माहिती आहे, चांगली माहिती आहे, शैक्षणिक माहिती आहे, सामाजिक माहिती आहे, आर्थिक माहिती आहे आणि सर्व विषयाची माहिती आहे. जीवन कसं जगायचं, कसं राहायचं, सर्व बाबीचं माहिती आहे. तिन्ही चॅनल पहा. तुमच्या कामाचे आहे, तुमच्या उपयोगाचे आहेत. आणि आपल्या चॅनलचे प्रत्येक सर्व व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून कोणी सबस्क्राईब कॅन्सल त्याने जरूर करा. अशा प्रकारे आपलं या पदावली आपण पाहिली आहे. त्याचा चांगला अभ्यास करा. धन्यवाद.